असं म्हणतात की ब्रह्मदेव जो सृष्टीचा नियंता आहे त्याने ही संपूर्ण सृष्टी केवळ मनाने विचार करून निर्माण केलेली आहे असं इंडियन मायथॉलॉजी सांगते. राईट. आजचे क्वांटम फिजिसिस्ट काय सांगतात माहिती आहे? तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार केलात की बी शुअर यू हॅव ऑलरेडी क्रिएटेड इट इन द फील्ड. म्हणजे बाह्य जगतामध्ये, न दिसणाऱ्या जगतामध्ये, एनर्जी पॅटर्नच्या जगतामध्ये, क्वांटम एनर्जीच्या ओशनमध्ये ती घटना किंवा ती वस्तू, तो प्रसंग तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेला आहे असं आजचं विज्ञान सांगतंय. आधुनिक विज्ञान, सायंटिस्ट सांगतायत, संत मंडळी नाही. नेमकं विचाराने होतं काय तर आजचं विज्ञान सांगतं द फील्ड इज फुल ऑफ ऑल पॉसिबिलिटीज. सर्व शक्य अशक्यतांनी भरलेलं असं हे शक्तीचं एक फील्ड आहे. तसंच आजचं आधुनिक विज्ञान हेही सांगतं की द वर्ल्ड इज इन्फायनाईट. व्हाय डू यू नो? बिकॉज वी एक्सपेक्ट समथिंग. We already all the time expect something from the field. So this expectation itself is creating the new world and which is making it infinite. साधा विचार करून बघा. आपण सगळेजण रात्री झोपतो आणि मग उद्या उजाडल्यानंतर माझी काय काय कामं आहेत ही अनसेड दरवेळा तुम्ही विचार करताय, तुम्हाला कळत पण नाही. बट ॲट द बॅक ऑफ युअर माइंड दिस film is being run, this thought is being fondled with. तुम्ही विचार करताय की उद्या काहीतरी हॅपनिंग आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की हा आपला जो विचार आहे ना, हा उद्याचा आपला रुटीन, आपलं उद्याचं वर्ल्ड हे आपण क्रिएट करत असतो. या विचारांनी प्रत्येकाने आपापलं वेगळं विश्व निर्माण केलेलं असतं आणि तो विचार जेवढा पक्का असेल तेवढं ते विश्व प्रत्यक्षात अवतीर्ण होतं. असे आपण सगळेजण कल्पना करा, पृथ्वीवरची एवढी करोडो माणसं आहेत, ही रोज रात्री एक नवं विश्व कल्पनेतलं, भले नवं म्हणजे तेच असेल रुटीनवालं किंवा नवीन, पण काहीतरी यू आर एक्सपेक्टिंग समथिंग टुमॉरो. हा जो थॉट आहे, मनामधला विचार, दॅट इटसेल्फ इज क्रिएटिंग द वर्ल्ड अँड मेकिंग इट ऑल द टाइम इन्फायनाईट. सो आज रात्री झोपलं की उद्या पुन्हा आहेच, उद्या झोपलं की पुन्हा परवा आहेच, परवा झोपलं की पुन्हा तेरवा आहेच. सो आजचं विज्ञान सांगतं, क्वांटम फिजिसिस्ट सांगतात, द ऑब्झर्वर अँड द फील्ड. ह्याच्यामधला महत्त्वाचा आता कोण झाला? इट इज नॉट द फील्ड, इट इज द ऑब्झर्वर विच इज मेकिंग द फील्ड इन्फायनाईट. Because he has been coming, he has been appearing on this Mother Earth with different forms, with different time zones, but he is expecting something from the field all the time. So his expectation itself is powerful enough to create the world more and more and more and more and making it infinite. This is what the quantum physicists are saying. आणि आमच्या तत्वज्ञानामध्ये, फिलॉसॉफीमध्ये, इंडियनमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही सत्य आहात, जगन मिथ्या आहे. या विश्वाचे रचयिता तुम्ही आहात. यू आर द क्रिएटर ऑफ दिस वर्ल्ड. हे लाखो वर्षापासून आमची इंडियन मायथॉलॉजी, फिलॉसॉफी, संत मंडळी सांगत आली. तेव्हा काही लोकांनी खिल्ली उडवली. आज क्वांटम फिजिक्स तेच सांगतायत. वी हा अक्षराचा विचार केलात का? काय व इज वॉटर मेटाबॉलिझम इन टोटल ओशन ऑफ एनर्जी आहे. त्याच्यामध्ये वी ह्या अक्षराला पुढे एक दांडा आहे उभा, एक भिंत घातली आहेत, मागे एक भिंत घातली आहे, तर मध्ये बबल ठेवले आहेत आणि वर्ण आकाशाला सुद्धा इन्कम्पास केले आहेत, वर्ण वेलांटी घातले आहेत. सो यू हॅव रिअली कन्फाइंड अ व्हेरी स्पेसिफिक एरिया इन द क्वांटम ओशन. म्हणजे विचार करता म्हणजे तुम्ही काय करता की ओके, आता हा जो इन्कम्पास स्पेसिफिक टार्गेटेड एरिया आहे तिथे मला चलनवलन करायचं आहे. चर अचर जे काय आहे ना ते तिथं हवं आहे मला. सो दिस इज हाऊ अ विचार, अ थॉट वर्क्स. आता हा विचार करतो काय? विचार हा किती पिन पॉईंट आणि स्थिर असेल तेवढं तुमच्या विचाराची जी एनर्जी आहे ना ही घनीभूत होते,
सॅच्युरेट होते, कंडेन्सेशन होतं आणि मॅटर क्रिएट होतं. कळलं? विचार क्या चीज है. आता समजा एक पुन्हा एकदा मातीचं काम करणारा, मडकी बनवणारा कारागीर आहे, कुंभार आहे, बरोबर आहे. त्याच्या मनामध्ये एक विचार आहे, डिझाईन आहे की ओके मला एक सुरई बनवायची आहे. हा डिझाईन त्याच्या मनामध्ये असतं. विचार हे म्हणजे काय केलं ना त्याने, एक शेप कन्फाईन केला डोक्यामध्ये आणि ॲक्च्युअली मग तो काय करतो, त्याचा विचाराचा संबंध आपल्या हाताशी आहे का नाही. आपल्याला माहिती आहे आता ही ॲक्च्युअली फिजिक्समधली फिनॉमिना आहे, बायोलॉजीची फिनॉमिना आहे की मेंदू आणि बाहेरची स्किन हे डायरेक्टली एकाच लेअरपासून क्रिएट झालेले आहेत. त्यामुळे त्या विचाराला आकार द्यायचं काम हात सहज करतात. मग कुंभार करतो काय, त्याच्या विचारातली अतिशय कमनीय बांध्याची सुरई बनवण्यासाठी चक्र फिरतच आहे, मातीचा गोळा त्याच्या गिरगिर फिरतोच आहे, पण त्याच्या विचारातला जो आकार आहे तो त्याच्या ॲक्च्युअली हाताचा वापर करून तो ती कमनीय बांध्याची सुरई तयार करतो. सामान्य दिसणारी घटना. जे कुंभार करू शकतो ते आपणही करू शकतो. आपण आपल्या स्पर्शाने स्पेसमध्ये हवी असणारी गोष्ट क्रिएट करू शकतो. आणि हे सायन्स आहे, ह्याला म्हणूया आपण सॉफ्ट टेक्नॉलॉजी. आजचे सायंटिस्ट, क्वांटम फिजिसिस्ट, दे कॉल इट ॲज सॉफ्ट टेक्नॉलॉजी. ही सॉफ्ट टेक्नॉलॉजी जर तुम्हाला कळली तर तुमचं आयुष्य उद्धरून जातं.